चला विद्यार्थी मित्रांनो, जय शिवराय, जय भीम, जय जोहार, जय बिरसा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास सर आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची आपण बेरीज शिकलो आहोत. या व्हिडिओमध्ये बघा अपूर्णांकाची आपल्याला वजाबाकी कशा प्रकारे करायची, वजाबाकी करताना कुठले नियम आहे हे आपल्याला समजून घ्यायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आज आपण पूर्णांक युक्त संख्या असेल त्याची वजाबाकी कशा प्रकारे करायची आणि बेरीजसाठी कुठली ट्रिक्स आहे ते आपण बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि आपण या व्हिडिओला आता डायरेक्टली सुरुवात करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण उदाहरण घेतलेले. तर या उदाहरणामध्ये बघा आपल्याला काय करायचे बघा. त्यापूर्वी अपूर्णांकाची वजाबाकी करताना काय बेसिक गोष्टी मी सांगितल्या त्या मागच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो बघा. का अंश आणि छेद रूपामध्ये अपूर्णांक असतो, बरोबर आहे. भागाकाराच्या चिन्हाच्या वरती जो अंक असतो वरच्या भागात त्याला काय बोलतात, आणि खाली कुठला अंक असतो त्याला काय बोलतात, यावरती आपण डिटेलमध्ये बैठ होतं. तरी पण विद्यार्थी मित्रांना सांगतो मी का वरचा जो अंक असतो त्याला आपण अंश असे म्हणतो आणि जो खाली भागाकार असतो त्याला काय आपण म्हणतो, छेद असे बोलतो, बरोबर. या बेसिकली गोष्टी या माहित असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो बघा, मग आता फ्रॅक्शन सॉल्व्ह करताना आपल्याला कुठली गोष्ट महत्वाची आहे, तर ती गोष्ट म्हणजेच काय, तर आपल्याला दोन संख्या असतील, तीन संख्या असतील, म्हणजे दोन अपूर्णांक असतील, तीन अपूर्णांक असतील, चार असतील, यामध्ये आपल्याला त्यांचा छेद समान करावा लागतो. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपल्याला, तर छेद कसा करावा लागतो, समान करावा लागतो, बरोबर आहे. मग छेद समान केल्यानंतर बघा, छेद समान केल्यानंतर छेद किती वेळा घ्यावा लागतो, एकदाच, बरोबर आहे. किती वेळा घ्यावा लागतो छेद, एकदाच घ्यावा लागतो. आणि दिलेल्या मग अंशाची काय करायची, वजाबाकी करायची. दिलेल्या अंशाची काय करायची, वजाबाकी करायची. तर मित्रांनो चला आता डायरेक्टली आपण उदाहरण सोडवते. बघा काय आता दिसतंय आपल्याला, दोन्ही छेद समान दिसतंय, बरोबर आहे. मग छेद समान आहेत, ओके समान आहे, बरोबर आहे. मग किती वेळा छेद घ्यायचा आहे, एकदाच घ्यायचा आहे. म्हणून इथे छेद 3, इकडे 3 दिलाय म्हणून एकदाच घेणार. आणि अंशाची काय होणार, तर वजाबाकी होणार, बरोबर आहे. मग 5 वजा 2, मग 5तून 2 गेले आपल्याला माहिती किती येणार, तर 3 येणार, बरोबर आहे. 5तून 2 गेले 3 येणार. मग आपल्याला माहिती आहे 3च्या पड्यात 3 आहे म्हणून 3 एकी 3. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, 1 आहे. तर मित्रांनो समजून घ्या. तर आता पुढचं उदाहरण आपल्याला बघायचं मित्रांनो, तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, पुढचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे, अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. यामध्ये बघा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला आहे. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाला कसा कन्वर्ट करायचा, त्याची वजाबाकी कशी करायची, याची आपण सिंपल ट्रिक्स बघून घेणार आहे. चला मित्रांनो आपण डायरेक्टली याला सुरुवात करूया. बघा काय करा, पूर्णांक युक्त संख्या आपल्याला याच्यामध्ये दिसते 4 आहे आणि इकडे 3 आहे. मग काय करा, पूर्णांक युक्त संख्या पहिल्यांदा घ्या, इथे आपण 4 घेतला, त्याला गुणिले जो अपूर्णांक दिलाय बाजूचा त्याचा काय करा, छेद घ्या. मग आता याच्यामध्ये 3 अंश आहे आणि 2 काय आपला छेद आहे, म्हणून गुणिले किती येणार, 2. पूर्णांक संख्या आणि गुणिले त्याचा छेद. आणि अधिक राहिलेला बघा जो तुमचा अंश आहे, राहिलेला काय अंश आहे त्याची बेरीज करा, म्हणजे अधिक करा. मग अंश काय याच्यामधला 3 आहे आणि छेदाला बघा, छेदाला काय का जो त्याचा छेद आहे, याला पूर्ण छेदाला काय, जो तुमचा अपूर्णांकाचा छेद आहे तो घ्या. मग आता याचा छेद काय आपल्याला दिसतोय, 2 दिसते, म्हणून इथे किती येणार, तर 2 येणार. पुढे बघा वजा दिलेलं आहे म्हणून वजा चिन्ह घेतलं. हे पण तसंच त्या प्रकारे सॉल्व्ह करायचंय. आता अपूर्णांक आपल्याला आणि पूर्णांक दिलाय 3 दिलाय म्हणून 3 तसाच घेतला. त्याला गुणिले काय अपूर्णांकाचा छेद, मग छेद किती आला, 3 आला. आणि अधिक मध्ये काय घेणार आपण, तर अंश घेणार. मग अंश कुठला आपला 1 दिलेला आहे आणि भागिले छेद जसेच्या तसा. मग छेद किती याचा 3 येणार, बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सिंपल आहे. आता ही ट्रिक समजून घ्या, बरोबर आहे. मग पुढे बघा 4 गुणिले 2, 4 आणि 2, बरोबर आहे. 4 2 8 होतात. 8 अधिक 3 आपण डायरेक्ट घेऊया, किती 11. 8 अधिक 3 11, 11 भागिले 2, बरोबर आहे. छेद तसाच घ्यायचा आहे. पुन्हा बघा 3 गुणिले 3 करा, 3 त्रिक 9, 9 अधिक 1 मिळवा, किती आला 10 आला. आणि छेदाला किती आला बघा, 3 आला. छेदाला किती आलेला आहे, 3 आलेला आहे मित्रांनो. बघा मग आता बघा आपल्या याच्यामध्ये का अपूर्णांकामध्ये दोन्ही संख्या आपल्या आलेल्या आहे आणि अपूर्णांकामध्ये जर दोन्ही संख्या आलेल्या आहे याची वजाबाकी आपल्याला करायची. मग आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एक तर आपण त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तुम्ही लसावी काढू शकतात. बघा लसावी प्रकारात दुसरा म्हणजे तुमचा एका तिरकस गुणाकार,
बरोबर आहे, या प्रकारात घेऊ शकतात. आणि तिसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे का तुमचा छेद दिलेला आहे, छेद किती वेळा घ्यायचा तुम्हाला, एकदाच घ्यायचा आहे. बरोबर आहे, या 3 गोष्टी महत्वाच्या आपल्याला यामध्ये. बघा मग आता बघा मित्रांनो, 2च्या पाड्यामध्ये आणि 3च्या पाड्यामध्ये आता काय करूया आपण, डायरेक्टली तिरकस गुणाकार करूया. बघा 11 गुणिले 3 करा, 11 त्रिक किती होणार, समजा आपण इथे घेऊया 11 गुणिले 3 वजा 10 गुणिले 2 करा, 10 गुणिले 2. बघा अशा प्रकारे क्रॉस आणि एक मधली. बघा क्रॉस म्हणजे काय, तिरकस गुणाकार, आणि सरळ म्हणजे काय, छेदांचा गुणाकार. बघा मग 11 गुणिले 3 करा, बरोबर आहे, वजा 10 गुणिले 2 आणि भागिले 3 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 3 करा. बघा मग आता याचं उत्तर काय येणार मित्रांनो, बघा आपल्याला माहिती आहे 11 त्रिक 33 होणार, बरोबर आहे, किती येणार 33, 33. नंतर वजा 10 गुणिले 2 किती येणार 20, 20. नंतर भागिले 2 3 6 येणार म्हणजे 6, बरोबर आहे. मग आता वजा चिन्ह आलं. बघा मग आता काय करा, यांची वजाबाकी करून घ्या. 33 मध्ये 20 गेले म्हणजे 33 वजा 20 गेले, किती राहणार 13. आणि 13 भागिले किती येणार, आपला छेद सारखाच आहे, किती येणार 6 येणार, बरोबर आहे. म्हणून 13 भागिले 6 हे आपलं याचं काय झालंय, फायनल उत्तर झालंय. तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये पूर्णांक युक्त संख्यामध्ये तुम्हाला अपूर्णांकात कन्वर्ट करा. चला मित्रांनो पुढचं उदाहरण बघा. 3 किंवा जास्त अपूर्णांक असताना उदाहरण कसं सोडायचं बघा. म्हणजे तुम्हाला अपूर्णांक दिलेले असणार 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 4 5 देखील असू शकतात. बघा मित्रांनो याच्यामध्ये सिंपल ट्रिक्स आहे, जास्त काय करायची गरज नाही तुम्हाला. तर लक्षात घ्या, तिरकस गुणाकार करण्यापेक्षा जर तुम्हाला अपूर्णांक जास्त दिले असेल ना, 3 पेक्षा जास्त 3 4 5, तर लक्षात घ्या तुम्हाला पहिला योग्य पर्याय तो म्हणजे लसावी काढणे. बघा काय का लसावीचा मार्ग उपयोग करून तुम्ही, लसावीची ट्रिक्स उपयोग करून तुम्ही उदाहरण एका फटक्यात सोडू शकता. बघा मित्रांनो आता काय करा, 3 4 आणि 2, आता छेद दिसतंय आपल्याला, बरोबर आहे. 11 भागिले 3, 11 अंशे छेद 3 आहे, 3 अंशे छेद 4 आहे, 5 अंशे छेद 2 आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग आता काय करा, छेदांचं काय करा, याच्यामध्ये लसावी काढून घ्या. बघा मग आता समजा 3 4 आणि 2 यांचा जर आपण लसावी काढला म्हणजेच काय का, कमीत कमी बघा का 3 आणि 4 आणि 2 या तिन्हींच्या पाड्यामध्ये कमीत कमी पहिली जी संख्या येईल तो याचा काय असणार आहे, लसावी असणार आहे. बघा मग आपल्याला माहिती आहे का 3 त्रिक 9 होतात, मग 4च्या पाड्यात 2च्या पाड्यात 9 आहेत का, नाहीये, बरोबर आहे. मग 3 चोक किती होतात 12 होतात, आणि 4 त्रिक किती होतात 12च असणार आहे, बरोबर आहे. 3 गुणिले 4 केलं काय, 4 गुणिले 3 केलं काय, उत्तर किती येणार 12 येणार. आणि वरतून आपल्याला माहिती आहे का 2च्या पाड्यामध्ये देखील किती 12 येते, बरोबर आहे. मग याचा लसावी किती झाला 12 झाला, किती याचा लसावी झाला 12 झाला. म्हणून बघा मग डायरेक्टली आपण छेदाला किती घेणार आता 12 घेणार आहे. बघा मग मित्रांनो जो आपला लसावी येणार आहे ना, तो काय करायचा डायरेक्टली छेदाला घ्यायचा. मग छेदाला घेतल्यानंतर बघा मग 11/3 होता, मग 3ला 12 किती पर्यंत करावा लागतो, म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 12 किती पर्यंत येतो 4 पर्यंत येतो, बरोबर आहे. मग आपल्याला छेद समान करण्यासाठी 3ला कितीने गुणावं लागेल 4ला, तर किती 4ला गुणावं लागेल, सॉरी 3ला कितीला गुणावं लागेल 4ला गुणावं लागेल. मग उत्तर आपलं किती येणार 12 येणार. म्हणून काय करा, ते 4 काय करा वरती अंशाला गुणा, म्हणजेच 11 गुणिले किती होणार 4 होणार. बघा मित्रांनो पुढे बघा 3/4 आहे, मग आपल्याला 12 येण्यासाठी 4ला कितीने गुणावं लागतं, आपल्याला 3ने गुणावं लागतो. म्हणून काय करा, तेच 3ने काय करा अंशाला गुणा, म्हणून 3 गुणिले 3 येणार. बघा किती येणार 3 गुणिले 3 येणार. पुढे बघा 5/2 आहे, मग आता 2ला आपल्याला 12 करण्यासाठी कितीने गुणावं लागतं, आपल्याला माहिती आहे बेसक 12 म्हणजे 6ला गुणावं लागतं. म्हणून त्याच प्रकारे काय करा वरती अंशाला म्हणजे 5ला 6ने गुणा. अतिशय सिंपल ट्रिक्स आहे बघा मित्रांनो. या ट्रिक्सचा उपयोग करून तुम्ही कितीही अपूर्णांक असू द्या, 4 5 असू द्या, वजा असू द्या, बेरीज असू द्या, एकदम काही सेकंदामध्ये सोडू शकतात. बघा आता काय करा, यांचा गुणाकार करून घ्या. 11 गुणिले 4 किती होतात, 11 चोक 44. पाडे पाठांतर असणं गरजेचं आहे. बघा पाडे पाठ नाही तर 4 1 4, 4 1 4 किती आला 44 आला. पुढे बघा 3 त्रिक किती येणार 9 येणार, वजा 6 गुणिले 5 करा किती येणार 30 येणार, 6 म्हणजे 30 येणार, आणि भागिले किती असणार आहे ते बघा 12 असणार आहे. बघा आता याच्यामध्ये लक्षात घ्या का आता बघा 44 वजा 9 वजा 30 आले. यामध्ये बघा मित्रांनो मी पहिल्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं का आपल्याला अधिक वजाचे जे नियम आहे ते पाठांतर असणं अतिशय गरजेचं आहे. बघा आता थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो. बघा जर अधिक वजा असेल ना, बघा काय असेल अधिक वजा असेल तर तुम्हाला काय भेटणार वजा भेटणार आहे, बरोबर आहे. जर
पुन्हा वजा अधिक असेल तर काय भेटणार तुम्हाला? वजाच भेटणार आहे. अधिक अधिक आपल्याला माहिती आहे अधिक असतं आणि वजा वजा काय असतं? अधिक असतं. मग यावरून आपल्याला एक लक्षात येतंय का समान चिन्हाची काय होते? बेरीज होते. मग आता इकडे बघा वजा आणि वजा काय समान चिन्हे आणि इकडे काय विरुद्ध चिन्हे. मग हे जे दोन समान चिन्ह याची काय करा? बेरीज करून घ्या. मग वजा वजा काय होणार? अधिक होणार. 44 दिलेला आहे ऍज इट इज घ्या. बघा मग 30 मध्ये 9 मिळवा किती येणार? 39 येणार. बरोबर आहे. 39 घ्या आणि यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. मोठी संख्या काय आहे? 30 आहे म्हणून वजाचं चिन्ह आणि भागिले किती येणार? तर 12 येणार. आता यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. 44 मधून 39 गेले किती भेटणार आपल्याला माहिती आहे? 5 भेटणार आणि छेदाला 12. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपलं फायनल उत्तर आहे 5/12. बघा याचं उत्तर किती आलंय? 5/12 हे आपलं फायनल उत्तर आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या का अपूर्णांकाची वजाबाकी करताना आज आपण छेद समान कशा प्रकारचे करायचं ती ट्रिक्स बघितली. त्यानंतर पूर्णांकयुक्त संख्या असेल त्याचा आपण अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्यानंतरची वजाबाकी कशी करायची या प्रकारे आजचा भाग समजून घेतलाय. तर मित्रांनो लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो का वजाबाकी करताना बेरीज करताना लक्षात घ्या तुम्हाला का यामध्ये तिरकस गुणाकार आणि लसावी या दोन प्रकारचा उपयोग करून तुम्ही छेद समान करू शकता. छेद समान आल्यानंतर छेद हा एकदाच घ्यायचे आणि त्यानंतर अंशाची बेरीज होते का वजाबाकी ते बघायचे आणि बेरीज वजाबाकी केल्यानंतर छेद एकदाच घेऊन तुम्हाला शेवटी तुमचं फायनल उत्तर भेटून जाणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बेरीज आणि वजाबाकी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण पूर्णांक युक्त संख्या सोबत शिकलेलो आहोत. तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची भागाकार अपूर्णांकाचा गुणाकार कशा प्रकारे करायचा अगदी सिंपल ट्रिक्सद्वारे तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे मी. ते उदाहरण तुम्ही सोडवा आणि मला कमेंट मध्ये कळवा की याचं योग्य उत्तर काय येणार. बघा मित्रांनो तुम्हाला मी उदाहरण देतोय ते सॉल्व्ह करून घ्या आणि मला कमेंट मध्ये तुम्हाला कळवायचंय का याचं उत्तर काय येणार. बघा उदाहरण आहे 11/3. बघा 11/3 वजा 7/4 आणि वजा 13/2. बघा उदाहरण मी थोडक्यात चेंज करून दिलेले तुम्ही हे सॉल्व्ह करायचे आणि मला उत्तर काय येतं कमेंट मध्ये तुम्हाला नक्की कळायचं. चला मित्रांनो भेटूया. जय शिवराय, जय भीम, जय जोहार, जय बिरसा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.